हाय, मी अंजली आणि संध्याकाळचा हा व्हिडिओ सुरुवात करते मी। आणि वाजलेले आहेत 6। मी फ्रेश झालेली आहे। आता इथे ठेवलेली आहे चहा, बघू शकता तुम्ही। आणि इथे चहा ठेवलेली आहे, चहाला कड आलेला आहे। इथे दूध गरम करून ठेवलेला आहे आणि इथे शेंगदाणे भाजतायत। शेंगदाणे कारण की आज गोकुळाष्टमी आहे आणि इथे मी साबुदाणा भिजत घातलेले आहेत। हे बघा, हे मस्त असे भिजलेले आहेत। हे मी सकाळी भिजत घातलेले। हे बघा, असे हे साबुदाणा भिजलेले आहेत। तर आता ह्याची आपल्याला खिचडी बनवायची आहे। पण ही खिचडी मी आत्ता बनवणार नाही, जेव्हा प्रिया ऑफिस मधून येईल तेव्हा मी ही खिचडी बनवणार आहे। तोपर्यंत मी हे शेंगदाणे भाजून ठेवते। आता इथे आपलं चहा सुद्धा झालेला आहे। त्याच्यात दूध ओतून घेते मी। आणि आज आहे गोकुळाष्टमी, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जेवण माझं ना दुपारीच झालेलं सर्व। तर जेवणात मी दुपारी आपल्याला चहा आहे मस्त असा। तर अजून थोडा वेळ चहा कडू द्या, कारण की दूध गरम केलेलं त्याच्यामुळे। कारण 2-3 वेळा दूध गरम केलं ना की चहा जास्त कळवायची गरज लागत नाही। की हे आत्ताच पहिल्यांदाच गरम केलेलं आहे, त्याच्यामुळे तो कच्चापणा त्याच्यात आहे अजून। मी काय सांगत होती की जेवण माझं दुपारीच झालेलं आहे। तर जेवणात मी दुपारी हे बघा, ही आहे शेंगाची डाळ। शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्याची डाळ बनवलेली आहे दुपारी। आणि मटकी सुकी, ह्याच्यात आहे भात। कदाचित भात हा घालावा लागेल मला, कारण की बघू आता खिचडी तर खाणार आहे मुलं, त्याच्यामुळे मग एवढं काय भाताचं टेन्शन नाही। जर म्हणालास की भात हवाय तरच मी करेल। आणि हो, इथे आहेत चपात्या। थांबा, हे बघा, ह्या चपात्या पण दुपार शिल्लक आहे, त्याच्यामुळे काय आज जेवण बनवायचं टेन्शन नाही। फक्त म्हणाल्यास की पापड पाहिजे तर पापड आणि लोणचं हे तर आहेच। पापड आणि लोणचं हे तर आहेच, तर ते देईल फ्राय करून। मग बस, बाकी काही जेवण बनवायची गरज नाहीये। जेवण आहे तसंच आहे, म्हणजे ते रिया जेवली नाही आणि हां पूर्वा, त्याच्यामुळे ते जेवण शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून दुसरं काय मी जेवण करणार नाही। तर दुपारी मी पूर्वाला डीमार्टला पाठवलेलं, काही छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या, त्याच्यामुळे ती डीमार्टला गेलेली। आणि जे मी सांगितलं ते सामान तिथं, म्हणजे मला जे हवं होतं ते तिथे संपलेलं, त्याच्यामुळे तिने फक्त काय घेऊन आली ते दाखवते तुम्हाला। हे बघा, ही आहे तांदूळ। कारण की आता कसं पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे, तांदूळ घरात आहे। थोडेसे मला कमी वाटले म्हणून तिला मी हे 5 किलो सुरती कोलम घेऊन यायला सांगितलं। आणि तूर डाळ घेऊन आलेली आहे घेऊन, आणि तेल। आणि हे आहेत कांदे। आमच्या इथे गाडी आलेली कांदे बटाट्याची, तर हे कांदे 50 रुपयाचे 2.5 किलो। तर असे मी 5 किलो घेतलेले आहेत। आणि हा लसूण 120 रुपये अर्धा, तर मी हा अर्धा किलो लसूण घेतलेला। हा मला साफ करून ठेवायचा आहे, आणि मी जसा मला वेळ भेटेल तसा मी हा साफ करून थोडा थोडा फ्रीजमध्ये स्टोर करते। आणि हे बटाटे, हे मी 1 किलोच घेतले, जास्त नाही घेतले, बस झाले। कारण बटाट्याला नंतर असे मोड येतात, मग ते मोड आलेले बटाटे मला आवडत नाही। पूर्वाला तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला आहे,
का हिने केलेला आहे मला माहीत नाही. तर मी तिच्याशी फोनवर टॉमसाठी टाक करते. आणि हो, पूर्वाने ही बासुरी घेऊन आलेली आहे. खाली गेलेली आता ती, तर ही बासुरी घेऊन आलेली आहे. आणि मोराचं पीस गेली आता आतमध्ये गेली. असं तिला फोनवर बोलताना डिस्टर्ब केलं का लगेच आतमध्ये पळून जाते. तर ही बासुरी घेऊन आलेली आहे. आता ही वाजवेल की नाही वाजवेल मला तर माहीत नाही, पण बघू. प्रिया आले की तिला येते का वाजवायला ती बघूया. आणि हे मोराचं पीस घेऊन आलेली आहे. तिकडे पण कुठे डान्स. तर हे आहे संध्याकाळचं आमच्या इथे हा नजारा. वाजलेले आहेत 6:20. हे पाहू शकता. काल इतका पाऊस होता रात्री, तर हे सगळे झाडाची पानं हे बघा गळून गेलेली आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण रस्त्यावर पडलेली आहेत, पूर्ण रस्त्यावर. आणि सकाळी येतात म्युन्सिपाल्टीवाले साफ करायला, पण आज कोणी आलेलं नाही आहे साफ करायला. त्याच्यामुळे हा रस्ता इतका घाण दिसतोय तुम्हाला. बघा बघा किती घाण आहे. आणि हो, सकाळी मी खाली गेलेली तेव्हा ह्या भाज्या घेऊन आली, त्या साफ करायच्या राहून गेल्या. कारण की आल्यावर मी लगेच जेवण बनवायला घेतलं ना, त्याच्यामुळं. तर हा आहे काळा घेवडा आणि हा आहे पावटा. आता हे दोन्ही साफ करून ठेवते. आधी चहा घेते आणि त्याच्यानंतर मग ह्या दोन साफ करून ठेवते. आणि हो, अजून एक गोष्ट आहे तुम्हाला दाखवते मी. हे बघा काय हे ओळखा, कैरी. आमच्या इथे मार्केटमध्ये अजूनही कैरी भेटते. तर ही आहे 30 रुपये पाव. तर मी पाव किलो घेऊन आलेली आहे. तर ह्यातली एक कैरी मी त्यातलं थोडीशी डाळी टाकलेली दुपारी. ही अशीच आहे. ह्याचा मला ठेचा बनवायचा आहे आणि खूप आंबट आहे. मी जेव्हा ठेचा बनवेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता इथे चहा घेतलेली आहे मी. नको, कपाटात घेऊन घ्यायचं. हां, आत्ताच मला सूत्रधार पूर्वा तिच्याकडून अशी माहिती भेटलेली आहे की आमच्या इथे खाली आईच्या तिथे 11 वाजता मुलं दहीहंडी बांधणार आहेत आणि गेम खेळणार आहेत. आता गेम्स मला माहीत नाही कसली, तर ती बोलते अशी डोळ्याला पट्टी लावून अंडी फोडायची. तर जमलंच, तिला मी विचारलं मी खेळू शकते का, ती हो बोलली. तर जर जमलंच, शक्य झालं मला तिकडे जाणं रात्री 11 वाजता, तर नक्कीच मी तुम्हाला ते दाखवेल आणि मी भाग घेईल त्याच्यात. तर आता इथे पूर्वाला मी खिचडी बनवायला घेते. तर आता इथे बटाटा बारीक कापून ठेवलेला आहे. आणि हे शेंगदाणे मगाशी आपण भाजलेले, त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि बारीक वाटून घेतलेलं आहे. हे एकदम बारीक वाटायचं. आणि आता ह्याच्यात मी 1 चम्मच मीठ टाकून घेते. आणि साखर, ही एवढी साखर टाकायची. आता हे मिक्स करून घेते. आपण इथं तेल पण तापायला ठेवलेलं आहे. हे पण ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं. कारण ती बटाटे शिजवलेली खिचडी पूर्वाला आवडत नाही. आणि तेलात जराशी बटाटे असे फ्राय केले आणि ती खिचडी पण मऊ होते आणि छान लागते.
बटाटे शिजवून केले की अशी गिचगिचीत होती ती. आणि आता एकीकडे चहा गरम करायला ठेवलेला आहे. हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करायला लागेल. आता आपण हे बटाटे आहेत ना, जे पातळ पातळ कापलेले आहेत ते आता तेलात फ्राय करून घेऊया. आता हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत बटाटे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे फ्राय करता करताच ते बटाटे शिजून जातील. कोणाला खिचडी खायची असेल तर या लगेच. तुम्ही पण अशी ना थोडीशी खिचडीमध्ये साखर थोडीशी जास्त टाका. आणि एक नंबर लागते खिचडीची. तर याला चहा देते. थोडा जा घेऊन. आणि रिया आली. मग तेच आणायचं होतं. डब्बा नाही बोलली मी. तू बोलली 20 रुपयाच्या डब्यात भरायचं असं बोलली. हे कोणतं आणलंय? रामबंधू. रामबंधू. त्याला मी विचारलं बघा बटाटा आता हा झालेला आहे. तू खिचडी खाणार आहेस ना ग? हा खाईल तो. रिया गोविंदला दे. खाएगा क्या असं विचारू नको, नेऊन दे. बघा हे असे बटाटे कुरकुरीत झाले पाहिजे. गोविंद ऑफिस से आई तो लेके आई. ये इसका उपवास है ना. मेरा उपवास है. रे गोविंद अरे खा तेरे लिए. खा. नहीं ना कॉम्पिटिशन दाखव. थांब रे. असं ते ही बघ. आता हे व्यवस्थित मिक्स करायचे. आणि ह्या गॅसवर नाही ठेवायची, ती इथे ठेवायची, कारण की हा खूप स्लो आहे. आणि ही स्लो गॅसवर चांगली खिचडी होऊन द्यायची. आणि मध्ये मध्ये 1-1 मिनिटाला येऊन हलवायची, नाही तर खिचडी खाली लागेल. आणि जर तुम्हाला जर हवं असेल, जेव्हा खिचडी तयार होते तर त्याच्यात थोडंसं वरून तूप टाकायचं. नाही मी सांगते, पूर्वाला तूप आवडत नाही. तूप, दूध, दही आणि पनीर, चीज हे सगळं दुधातले प्रकार पूर्वा खात नाही. काय झालं?
चला आता आपण हे त्या गॅसवर शिफ्ट करूया आणि मध्ये मध्ये येऊन हलवत जाईल मी. तर बघा मी ही 2 वेळा मध्ये मध्ये हलवून गेलेली आहे बाहेर. अजून तरी ह्याला 5-1 मिनटं ठेवायला लागेल. हे बघा पूर्ण अशी मऊ शिजलेली आहे बघा. हे बघा तरी अजून 5-1 मिनटं ठेवते. तर खिचडी झालेली आहे आणि आमच्या घरात खिचडी सगळ्यांना आवडते, त्यामुळे व्हिडिओ काढेपर्यंत पण तुम्हाला दाखवेपर्यंत पण दम नव्हता. तर आता ही खिचडी पूर्वा खाऊन दाखवेल किती नरम झाली काय, ही पूर्वाच तुम्हाला सांगेल. पूर्वा कशी झाली खिचडी? कशी झाली? छान झाली ना, नरम झाली. तर खिचडी करून झालेली आहे. आता आम्ही सगळे खायला बसलोय. तर पूर्वासाठी खिचडी पण खाणार सगळेच जण. दहीच नाही, रियाला दही हवी होती तर तिला दही नाही भेटली आणि तिला स्वतःला पण नाही समजलं की खाली जाऊन घेऊन यायला. ती तशीच खाते आता. तर आता मी जेवायला बसली. जेवणात आहे डाळ, भात, मटकीची भाजी, चपाती आणि कैरी. आता मी जेवून घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. बोल गाईज. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आमच्या आईच्या तिकडे आहे ना दही अंडी आज कसली चोर हंडी ती फोडणार आहेत रात्री. तर आता सुरू झालेली आहे. तर आम्ही निघालो आता ते बघायला. तर तुम्हाला मी दाखवते तिथे गेल्यावर. तर आता आम्ही आलेलो आहे सेक्टर 7 मध्ये दही अंडीचा कार्यक्रम बघायला. आणि हा आहे सौरभ. सौरभ हाय करतोय सगळ्यांना. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम दही अंडीचा रचलेला सेक्टर 7च्या मुलांनी. आणि तुम्ही बघू शकता इथे बाहेरून गोविंदा पथक आलेले. ते सलामी देऊनच गेले. पण मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगते, जे काही आपल्या महाराष्ट्रात घडतंय सध्या मुलींच्या महिलांच्या बाबतीत, तर एक गोविंदा पथक होतं. खूप सुंदर असा त्यांनी पोस्टर बनवून आणलेला आणि त्याच्यावर असं लिहिलेलं की वी नीड जस्टिस. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अजून काय तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी त्या लहान मुलांनी सलामी दिलेली आहे. आणि जास्त वेळ का मी तिथे थांबली नाही, कारण की दही अंडी ही 12च्या नंतरच फोडणार होते, त्याच्यामुळे मी लवकरच आली. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पोस्टर त्या मुलांनी केलं. एक संदेश दिला आहे लोकाला, जनतेला